तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेकरता दिल्लीला पाठवण्यात आली आहे। प्रत्येक पदासाठी 2 ते 3 नावे आहेत। वरिष्ठांनी खरं तर ही नावे मागितली होती। आगामी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना आता संधी मिळण्याची शक्यता आहे। भाजपच्या नव्या कार्यकारिणीकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागून आहे। तर महत्त्वाची एक बातमी समोर येते। भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, भाजपची नवी प्रदेश कार्यकारिणी आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, काय आहे या संदर्भात अधिक अपडेट? निश्चितपणे कारण भाजपचे आता नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्याचे दौरे सुरू होणार आहेत आणि तत्पूर्वी आता भाजपकडून नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे। प्रदेश उपाध्यक्ष असतील, प्रदेश सरचिटणीस असतील, अर्थात ज्याच्यामध्ये प्रदेश महामंत्री असा उल्लेख केला जातो आणि या सर्व पदांपासून अगदी प्रदेश सदस्यापर्यंतची जी निवड आहे जवळपास 50 लोकांची ही टीम असेल, ज्याची यादी आता जाहीर करण्यात येईल। आता सुद्धा तुर्तास तरी ही यादी आहे ती दिल्लीला मान्यतेसाठी पाठवून झालेली आहे आणि प्रत्येक पदासाठी 2 ते 3 नावं जी शक्यता आहे त्यांची पाठवण्यात येते आणि त्याच्यावरती अखेर प्रत्येक पदावर एका व्यक्तीचं नाव आहे ते दिल्लीकडून घोषित केलं जातं। त्यामुळे या नव्या कार्यकारिणीमध्ये तरुणांना अधिकाधिक संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। कारण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। अशा वेळी प्रत्येक मोठ्या महापालिका असतील, मोठ्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषदा असतील, तिथे भाजपला आपला दबदबा कायम करण्यासाठी स्थानिक पातळीवरील जे नेते आहेत त्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी दिली जाऊ शकते। त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीमध्ये कोण नवीन प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात भाजपकडून हे उत्सुकतेचं असेल। कृपा जी, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।